हा सक्शन पाईप स्टेनर हा जोडला आपण आपल्या सक्शनच्या लाईनला. ही आपली डिस्चार्ज लाईनमध्ये इथं आहे NRV आणि प्रेशर गेज. हे ज्या साईडला असेल त्या साईडला आपली डिस्चार्ज लाईन असते. हा प्रेशर टँक कनेक्ट केला आहे आपण डिस्चार्जच्या लाईनला. त्याच्यामध्ये एक बॉल वॉल, एक युनियन आणि असं FTA लावून कनेक्शन दिलं. याच्यामध्ये आपल्याला प्रेशर दिसतो. टँक किती लिटरची. मेन पॉवर सप्लाय 3 फेज, रेड, येल्लो, ब्ल्यू, न्यूट्रल आणि अर्थिन. 6 स्पीड सिस्टीम. मेन MCB ऑन करायचा. मेन MCB ऑन केल्यानंतर इथे डिस्प्ले LED इंडिकेटर्स इथे दिसतात. मेन सप्लाय आल्यानंतर इथं SPP ओके म्हणून दिसतं. नंतर स्पीडचा हा LED इंडिकेटर आहे, कंट्रोलर. याच्यामध्ये हा ऑटो मॅन्युअल पंप 1, पंप 2, पंप 3. आता ऑटोमध्ये टाकल्यानंतर याचा लाईट कंटिन्यू चालू राहतो, ऑन असतो. जसं तुम्ही याला क्लिक कराल तर हा ब्लिंक होतो आहे. हा मॅन्युअली सेट झाला आहे. परत त्याच्यावर क्लिक केलं की हा आता ऑटो सेट झाला आहे. लाईन कंटिन्यू चालू असते. आपला प्रेशर स्विच, 2 पंपाची सिस्टीम आहे. 2 पंपाच्या सिस्टीममध्ये 2 प्रेशर स्विच आणि 1 प्रेशर गेज असतो. त्याच्यामध्ये पंपाचा 1 नंबर सेट केला आहे प्रेशर, पंप 2.